नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 9.2 पहिला प्रश्न. येथे ए ला पॉवर एक्स आहे, ए ला पॉवर वाय आहे, ए ला पॉवर झेड आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे आणि पॉवरला पुन्हा पॉवर आहे. येथे पॉवरला पुन्हा पॉवर आहे. तर ही व्हॅल्यू किती आहे? सर्वांचा बेस सेम आहे, ए आणि ए आणि गुणाकार आहे. एचा पॉवर एक्स आहे आणि त्याला पॉवर वाय मायनस झेड आहे. पुन्हा गुणाकार. येथे एला पॉवर वाय आहे, त्याला पॉवर झेड मायनस एक्स आहे, गुणिले एचा पॉवर झेड आणि एक्स मायनस वाय पॉवर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. पॉवरचा काय होतो? गुणाकार होतो. घातांकामध्ये पॉवरचा गुणाकार होतो. ए त्याला पॉवर एम असेल आणि पुन्हा त्याला पॉवर एन असेल तर आपण असं लिहू शकतो, एचा पॉवर एम इंटू एन. याप्रमाणे. त्याप्रमाणे काय होईल? एक्सने हा मल्टिप्लाय होईल पॉवर ए एक्स, या दोघांचा मल्टिप्लिकेशन. येथे दोन टर्म आहेत त्यामुळे येथे ब्रॅकेट करू आपण, गुणिले ए पॉवरचा गुणाकार वाय गुणिले झेड मायनस एक्स, गुणिले ए हा पॉवर आणि हा पॉवर दोघांचा गुणाकार. दोन टर्म असल्यामुळे आपल्याला येथे ब्रॅकेट करावं लागेल, कारण झेडने या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. येथे बेस सेम आहे, ए. आपण हा रूल पाहिलेला आहे. एचा बेस एम असेल आणि एचा बेस एन असेल तर आपण ए पॉवरची काय करतो? ॲडिशन करतो. मल्टिप्लिकेशनमध्ये बेस जर सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते. त्याप्रमाणे येथे हा मल्टिप्लाय करू आपण. बेस एकच घेणार आपण, ए. बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन एक्स वाय मायनस एक्स झेड होईल. पुन्हा हे त्यामध्ये प्लस होईल, बेस एकच घेतलेला आहे आपण. हा मल्टिप्लिकेशन वाय झेड मायनस वाय एक्स किंवा एक्स वाय. पुन्हा हे प्लस होईल, प्लस झेड एक्स मायनस झेड वाय. एक्स वाय आणि एक्स वाय प्लस आहे मायनस आहे कॅन्सल होईल. एक्स झेड आणि झेड एक्स हे प्लस मायनस आहेत कॅन्सल होईल. हे पण कॅन्सल होईल. प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय कॅन्सल, मायनस एक्स झेड प्लस एक्स झेड कॅन्सल, वाय झेड प्लस आणि वाय झेड मायनस कॅन्सल. सर्व कॅन्सल होत आहे. म्हणजे पॉवर किती आहे? सर्व टर्म कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे 1 मायनस 1 व्हॅल्यू काय येईल? 0 येईल. बरोबर आहे. सर्व कॅन्सल झालेलं आहे म्हणजे 0 पॉवर येईल. एचा पॉवर 0 म्हणजे काय? 1. एखाद्या संख्येचा पॉवर जर 0 असेल त्याची व्हॅल्यू किती येते? 1 येते. म्हणजे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. एवढ्या टर्म या पॉवरमध्ये आहेत, पॉवरमध्ये या प्लस झालेल्या आहेत. बरोबर आहे. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. 0. येथे 8 शून्य आहेत, नंतर 27, परंतु येथे 0.27 आहे. येथे पॉईंट आहे, येथे 27 आहे, परंतु येथे 0.27 आहे. या पॉईंटनंतर येथे 8 शून्य आहेत, परंतु येथे या पॉईंटनंतर शून्य नाही आहे. म्हणजे हा पॉईंट आपल्याला येथे आणावा लागेल. बरोबर आहे. 0.27 येथे आणावं लागेल. तर 10च्या काहीतरी पॉवरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. किती घरं आहे, किती डिजिट आपण पुढे पास करणार? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे येथे आणावं लागेल. तर हे काय होईल? 8 अंक आपण पुढे पास केलेला आहे प्लस डायरेक्शनमध्ये. म्हणजे आपण काय करणार? -8ने आपण 10च्या -8 पॉवरने आपण मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. हा पॉईंट जर येथे आणला आपण तर हे काय होईल? 0.27 होईल. बरोबर आहे. परंतु याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 10च्या कोणत्या तरी पॉवरने. पॉवर किती घेणार आपण? 1 2 3 4 5 6 7 8. 8 अंक आपण हा पॉईंट पुढे पास केलेला आहे प्लस डायरेक्शनमध्ये. म्हणजे आपण मायनस करणार पॉवर 8. आपल्याला एक्सची किंमत पाहिजे. हा जो पॉवर आहे तो किती असायला पाहिजे? -8 असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. किंवा असंही तुम्हाला करता येईल. या एक्सची किंमत काढायची आपल्याला. बरोबर आहे. ही टर्म इकडे पास करू आपण. म्हणजे 0.0 इथे 8 शून्य आहेत, 3 6 7 8 आणि इथे 27 आहे. बरोबर आहे.
इक्वल टू 0.27 आणि गुणिले 10चा पॉवर x. या एक्सची किंमत किती आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणजे हा 10ला जो पॉवर आहे x त्याची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ही टर्म इकडेच राहू देऊ आपण, हे इकडे आणू आपण. म्हणजे 0.00456780 बरोबर आहे. आणि हे 27 हे गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील. इकडे काय राहील 10चा पॉवर x बरोबर आहे. येथे 0.27 आहेत, येथे 0.27 केले तर हे कॅन्सल करता येईल आपल्याला. म्हणजे हा पॉईंट आपण येथे आणणार 0.27, हा पॉईंट येथे आणला आपण. हा जो पॉईंट आहे या शून्यानंतर आणला आपण, येथे आणला तर काय होईल हे 0.27 होईल बरोबर आहे. परंतु याला मल्टिप्लाय कितीने करायचं आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 10चा -8 पॉवर. आणि येथे काय राहील 0.27 10चा पॉवर x. हे ॲज इट इज हे कॅन्सल होऊन जाईल बरोबर आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला 10चा -8 पॉवर आणि इक्वल आहे 10चा पॉवर x. पहा बेस सेम आहे, हे इक्वल आहे, म्हणजे हा जो पॉवर आहे तोच हा असायला पाहिजे बरोबर आहे. म्हणजे एक्सची किंमत किती आहे -8. x इक्वल टू -8 याप्रमाणे काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? पहा गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय. सपोज 3/5 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे याचा व्यस्त करायचा आपण. 5 वर जातील आणि 3 खाली येतील. आणि या दोन संख्येचा जर गुणाकार घेतला आपण, या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार घेतला तर तो 1 येतो. म्हणजे एखादी संख्या तिची गुणाकार व्यस्त संख्या त्या दोघांचा गुणाकार किती असतो 1 असतो. 2/7 हिची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे 7 वर जातील आणि 2 खाली येतील याप्रमाणे. म्हणजे हा व्यस्त करणार आपण. ही झाली गुणाकार, या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या ही आणि या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या ही बरोबर आहे. जर आपण दोघांचा गुणाकार घेतला तर तो 1 येतो बरोबर आहे. 1 येणार आहे, सर्व कॅन्सल होईल म्हणजे 1. त्याप्रमाणे या संख्येची येथे पॉवर निगेटिव्ह आहे तर या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती. पहा संख्या कशी आहे -5/7 आहेत, त्याला पॉवर किती आहे -8. म्हणजे -5/7 तर आपल्याला पॉवर किती घ्यावं लागेल +8 घ्यावं लागेल बरोबर आहे. या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या पॉवर -8 आहे तर +8 होईल, कारण यांचा गुणाकार किती येईल 1 येईल बरोबर आहे. -8 +8 हे 0 होतील. म्हणजे एखाद्या पहा बेस सेम आहे, आता बेस सेम आहे म्हणजे हा बेस घेणार आपण. पॉवरची काय होईल येथे ॲडिशन होईल. म्हणजे -8 +8 हे 0 होतील बरोबर आहे. पॉवर 0 होऊन जाईल, पॉवर 0 आहे म्हणजे व्हॅल्यू 1 येईल. म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या आणि ही संख्या दोघांचा म्हणजे या दोन गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार किती येतो 1 येतो. म्हणजे पॉवर किती असायला पाहिजे 8 असायला पाहिजे बरोबर आहे. +8 पॉवर पाहिजे. म्हणजे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. पहा इथे 13ची किंमत याप्रमाणे आहे. 2ला पॉवर x, 2ला पॉवर y आणि 2ला पॉवर z आहे आणि बेरीज आहे. तर x + y z ही व्हॅल्यू किती असेल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे जे 13 आहेत 13ला आपण 2च्या पॉवरमध्ये एक्सप्रेस करू आपण. म्हणजे 2चा पॉवर 0 घेतला तर व्हॅल्यू 1 येईल बरोबर आहे. 2चा पॉवर 0 कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर 1 येते. 2चा पॉवर 1 घेतला तर उत्तर 2 मिळेल. 2चा पॉवर 2 घेतला तर 4 होतील बरोबर आहे. 2चा पॉवर 3 घेतला तर येथे 2चा क्यूब म्हणजे 8 आणि 2चा पॉवर 4 घेतला तर काय होईल 16 होईल. आपल्याला किती पाहिजे 13 पाहिजेत बरोबर आहे. म्हणजे 13ला आपल्याला काय करायचं आहे याप्रमाणे एक्सप्रेस करायचं आहे 2 2 2 पॉवरच्या फॉर्ममध्ये. पहा हे 16 जास्त होतील, आपल्याला किंमत 13च पाहिजे. म्हणजे हे घ्यायचं नाही आपण. 8 आणि 4 12 होतील, हे 8 आणि 4 12 बरोबर आहे. आणि हा 1 म्हणजे 13 होतील. म्हणजे आपण 13ला कसं लिहू शकतो 1 + 4 + 8 बरोबर आहे. 1 + 4 + 8. 1 म्हणजे काय 1 म्हणजे 2चा पॉवर 0, 1 म्हणजे 2चा पॉवर 0.
4 म्हणजे काय? 4 म्हणजे 2चा वर्ग, 2चा वर्ग. आणि 8 म्हणजे काय? 2चा घन, 2चा घन. परंतु येथे आपल्याला काय दिलेलं आहे? 13 म्हणजे 2चा पॉवर x, 2चा पॉवर y आणि 2चा पॉवर z बेरीज आहे. बरोबर आहे. येथे 13 म्हणजे काय आहे? 2चा पॉवर 0, 2चा पॉवर 2 आणि 2चा पॉवर 3. 1 + 4 + 8 म्हणजे 13 होतील. बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो? याला असं लिहिता येईल आपल्याला 2चा पॉवर x + 2चा पॉवर y आणि + 2चा पॉवर z. म्हणजे x + y + z पहा बेस सेम आहेत, येथे ॲडिशन आहे परंतु हे इक्वल आहे. म्हणजे x + y + z ही किंमत काय असेल? हे जे पॉवर आहेत ते पॉवर आपण हे घेऊ शकतो 0, 2 आणि 3. 0 + 2 + 3, 2 आणि 3 5. म्हणजे x + y + z ही बेरीज किती असेल? 5 असणार आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा याप्रमाणे प्रश्न आले तर आपल्याला येथे 2 असल्यामुळे 2च्या पॉवरमध्ये 2चा पॉवर 0, 2चा पॉवर 1, 2चा पॉवर 2, 2चा पॉवर 3 आपल्याला बेरीज 13 पाहिजे. हे 8 आणि 4 12 होतील आणि हा एक ॲड केला तर 13 होतील. बरोबर आहे. याप्रमाणे हा एक नंबर घेतलेला आहे आपण, हा एक घेतलेला आहे आणि हा एक घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. पहा हे सर्व इक्वल आहे, सर्वांची व्हॅल्यू इक्वल आहे. 3ला असा कोणता पॉवर घ्यावा आपण की त्याची व्हॅल्यू एवढी असणार आहे? म्हणजे 3चा पॉवर 6 घेतला आपण तर त्याची व्हॅल्यू किती आहे? 729. बरोबर आहे. 729. बरोबर आहे. 27चा पॉवर कोणता घेणार आपण की व्हॅल्यू एवढी यायला पाहिजे? 27चा वर्ग घेतला आपण. 27चा वर्ग म्हणजे किती? 729. बरोबर आहे. 9चा कोणता पॉवर घेणार आपण की व्हॅल्यू एवढी यायला पाहिजे? 9चा क्यूब. 9चा घन घेतला तर 729 आहे. बरोबर आहे. म्हणजे 3ला पॉवर x तर 3ला पॉवर येथे 6 घेतलेला आहे. 27ला पॉवर y, 27ला पॉवर येथे 2 घेतलेला आहे. 9ला पॉवर z तर 9ला पॉवर 3 घेतलेला आहे आपण. येथे काय काढायचं आपल्याला? x y z हा गुणाकार पाहिजे. पहा x y z म्हणजे हा x, हा y आणि हा z हे पॉवर x y z, x y z म्हणजे 6 × 2 × 3. बरोबर आहे. 6 × 2 × 3 याचा पॉवर किती आहे? 3/2. हे काय होईल? 3 2 6, 6 6 36. 36 याचा पॉवर किती आहे? 3/2 आहे. पहा 3/2 1/2 पॉवर असेल तर वर्गमूळ होते. बरोबर आहे. म्हणजे आपण 3/2ला असं लिहू शकतो, हा पॉवर आणि गुणिले पुन्हा 3 म्हणजे पॉवरचा गुणाकार करू आपण. हे 1/2 आधी लिहिणार आपण म्हणजे याचं वर्गमूळ घेता येईल आपल्याला आणि पुन्हा याचा पॉवर किती करणार आपण? 3 करणार. पॉवरचा मल्टिप्लिकेशन केला तर 3/2च होईल. 1/2 × 3 म्हणजे 3/2. बरोबर आहे. असं न लिहिता आपण असं लिहिलेलं आहे म्हणजे 36चा आता वर्गमूळ झालेला आहे. पॉवर हाफ आहे म्हणजे 36चं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला. 36चं वर्गमूळ किती आहे? 6. बरोबर आहे. याचं वर्गमूळ 6 आणि हा पॉवर 3 म्हणजे काय होईल? 6चा घन. 6चा घन म्हणजे काय? 6 × 6 × 6 हे होतील 216. 6चा घन 216. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहा 3चा किती पॉवर? 6 म्हणजे काय? 729. 27चा वर्ग आणि 9चा घन x y z म्हणजे x y zच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. x म्हणजे 6, y म्हणजे 2 आणि z म्हणजे 3. बरोबर आहे. तो गुणाकार घेतला आपण, तो 36 येत आहे. या पॉवरला आपण थोडी अरेंजमेंट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. पहा याची किंमत किती असेल? एला पॉवर 1/3 आहे, एला पॉवर 1/4 आहे आणि एला पॉवर 1/5 आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे. पहा एला पॉवर 1/4 आहे, येथे पण एला पॉवर 1/4 आहे. म्हणजे हे कॅन्सल करता येईल आपल्याला. हे 2 टर्म कॅन्सल करू शकतो आपण. बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, असं कॅन्सल करता येईल आपल्याला. काय राहील? एचा पॉवर 1/3 वर राहत आहे. एचा पॉवर 1/3 आणि गुणिले एचा पॉवर 1/5. बरोबर आहे.
खाली काय राहील एचा पॉवर -2/3 एचा पॉवर -2/3 आणि गुणिले हा जो डिनोमिनेटरमध्ये ए आहे तो आपण वर आणू म्हणजे एचा पॉवर काय होईल -1/25 होईल. हा जो पॉवर आहे इथे प्लसमध्ये आहे तो इथे आणला तर मायनसमध्ये होईल म्हणजे -1/25 बरोबर आहे. आता आपण काय करू या एच्या टर्म आहेत वर आणू आपण दोन्ही टर्म वर आणू आपण म्हणजे पॉवर चेंज होतील बरोबर आहे. पॉवर मायनसचे प्लस होतील म्हणजे येथे एचा पॉवर 1/3 आहे गुणिले एचा पॉवर 1/5 गुणिले हा एचा पॉवर 2/3 होईल. पॉवर फक्त मायनसचा प्लस होईल बरोबर आहे वर आणल्यामुळे आणि एचा पॉवर मायनस आहे तर हा पॉवर प्लस होईल +1/25 बरोबर आहे. किती सिंपल झालेलं आहे. सर्वांचा बेस सेम आहे बरोबर आहे म्हणजे पॉवरची काय होईल ॲडिशन होईल. हा बेस एकच घेणार आपण आणि पॉवरची ॲडिशन होईल म्हणजे 1/3 + 1/5 + 2/3 आणि +1/25 बरोबर आहे. आता ही बेरीज करायची आपल्याला सर्वांची बेरीज करायची आहे म्हणजे काय करता येईल आपल्याला येथे 3 आहेत येथे पण 3 आहेत दोघांचा छेद सारखा आहे ही बेरीज लवकर होईल बरोबर आहे. म्हणजे या दोघांची बेरीज करू आधी आपण ती बेरीज काय येईल 3 आणि 1 + 2 हे 3 होतील बरोबर आहे. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर 3/3 येईल बरोबर आहे म्हणजे 1 येईल आणि +1/5 आणि +1/25 हे लक्षात आलं तुमच्या. या दोघांची बेरीज आपण केलेली आहे आधी वरची बेरीज आणि छेद 3 येईल बरोबर आहे. 1 + 2 3/3 म्हणजे हे 1 होतील 3/3 म्हणजे 1 प्लस येथे आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 25 + 5 या दोघांची बेरीज करायची म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन +5 आणि अपॉन 125 असंही करता येईल. किंवा येथे काय करा हे 1 येत आहे बरोबर आहे येथे 5 आहेत येथे 25 आहेत दोघांचा छेद सारखा करू आपण म्हणजे येथे 5ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 25 होतील मग वर पण मल्टिप्लाय करावं लागेल 1 × 5 5 होतील आणि येथे 5 × 5 25 होतील. अंशाला आणि छेदाला आपण 5ने गुणाकार केलेला आहे कारण इथे आता याप्रमाणे कन्वर्ट झालेलं आहे आणि प्लस हे 1/25 येथे 5ने मल्टिप्लाय केलं येथे 5ने मल्टिप्लाय केलं कशामुळे आपण कारण छेद दोघांचा सारखा होण्यासाठी. आता किती सोपं झालेलं आहे दोघांचा ही बेरीज करू आपण दोघांचा एकच छेद घेऊ आपण आणि वरची बेरीज 5 आणि 1 6 कारण छेद सारखे आहेत अंशाची बेरीज करू शकतो आपण 5 आणि 1 6 होतील बरोबर आहे. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण हे 25 होतील या दोघांची बेरीज करायची बरोबर आहे म्हणजे काय होतील येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे तिरपा गुणाकार करू येथे आपण 25 + 6 आणि भागिले हे 25 म्हणजे काय होईल 25 आणि 6 31/25 ही सर्व बेरीज केली आपण किती येत आहे 31/25 ही सर्व बेरीज काय येत आहे 31/25 एचा पॉवर 31/25 हा बेस आपला आणि पॉवरची ॲडिशन 31/25 येत आहे हे येईल उत्तर आपलं एचा पॉवर 31/25 ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पहा टेक्स्टबुकमध्ये हे आन्सर दिलेलं आहे परंतु येथे बेस ए असायला पाहिजे याप्रमाणे आन्सर यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन 7th क्वेश्चन पहा इथे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे बेस सेम आहे येथे मल्टिप्लिकेशन आहे नंतर येथे ॲडिशन आहे परंतु येथे मल्टिप्लिकेशन आहे आणि येथे ॲडिशन आहे. बेस सेम आहे म्हणजे पॉवरची आपण ॲडिशन करू शकतो दोघांपैकी एकच बेस घेणार आपण. पहा येथे गुणाकार असल्यामुळे आपल्याला असं करता येईल परंतु येथे बेरीज आहे येथे बेरीज आहे या टर्म असेच राहू देऊ आपण या दोघांचा आपण बेस एकच घेऊ √x तर पॉवरची ॲडिशन होईल बरोबर आहे पॉवरची ॲडिशन होईल 3/5 हा पॉवर आणि +2/5 हा पॉवर आणि येथे +2√x त्याप्रमाणे येथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येईल
कारण दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हे 2 हे √x पॉवरची ॲडिशन होईल म्हणजे 2/3 आणि प्लस 1/3 आणि हे प्लस √x जशाच तसे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही बेरीज घ्यायची. √x ही बेरीज किती होईल 3/5 आहेत आणि प्लस 2/5 आहेत. दोघांचाही छेद सारखा आहे म्हणजे एकच छेद घेणार आपण आणि अंशाची बेरीज 3 + 2 5 होतील. बरोबर आहे. 5/5 म्हणजे 1 येईल. ही बेरीज किती येईल 1 लिहिण्याची गरज नाही. बरोबर आहे. पॉवर 1 लिहिण्याची गरज नाही. ही ॲडिशन 1 येत आहे. त्याप्रमाणे ही पण ॲडिशन 1 येईल. 2 + 1 3/3 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. येथे पण लिहिण्याची गरज नाही. हे 2 √x येथे काय राहील, हे 2 टाइम्स हे √x आणि याचं ही पण बेरीज 1 येईल. बरोबर आहे. 3/3 म्हणजे 1 होईल. 1 लिहिण्याची गरज नाही पॉवर आणि प्लस √x. बरोबर आहे. हे 1 टाइम्स आहेत, ब्रॅकेट नाही केलं तरी चालेल. 1 टाइम्स आणि हे 2 टाइम्स दोघांची बेरीज हे 2 टाइम्स √x आणि 1 टाइम्स 2 + 1 3 टाइम्स होतील म्हणजे 3 टाइम्स √x. खाली काय राहील, ही बेरीज घेतली आपण 3 टाइम्स √x. बरोबर आहे. हे 2 टाइम्स आहेत, हे 1 टाइम्स आहेत. 2 टाइम्स √x आणि 1 टाइम्स √x 2 + 1 3 टाइम्स होतील. 3 टाइम्स √x. 3 कॅन्सल होतील. √x कॅन्सल होतील म्हणजे 1/1 म्हणजे काय 1 कॅन्सल झालेला आहे म्हणजे 0 येत नाही म्हणजे 1/1 होईल. हे म्हणजे 1 हे उत्तर येईल. 1 उत्तर आहे का. इथे -1 आहे परंतु 1 नाही आहे. फक्त 1 उत्तर पाहिजे आपल्याला. हा पण ऑप्शन नाही आहे, हा पण नाही आहे. -1 ऑप्शन आहे परंतु उत्तर आपलं +1 येत आहे म्हणजे हा पण ऑप्शन नाही. राहिला ऑप्शन हा. याची व्हॅल्यू किती आहे √x पॉवर 0. पॉवर जर 0 असेल तर व्हॅल्यू किती असते 1 म्हणजे 1ला इक्वल हे आहे. बरोबर आहे. येथे 1 आपल्याला दिलेला नाही आहे पर्याय परंतु याची व्हॅल्यू किती आहे, याची व्हॅल्यू 1 आहे. कारण पॉवर 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. या 1लाच आपण असं लिहू शकतो √x पॉवर 0. बरोबर आहे. 1 म्हणजेच √x पॉवर 0. नेक्स्ट क्वेश्चन 8वा प्रश्न. यासारखाच आपण 4था प्रश्न सॉल्व केलेला आहे. 13ला आपण याप्रमाणे एक्सप्रेस केलेला आहे. 2चा पॉवर 0 + 2चा वर्ग + 2चा घन. बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे 4थ्या प्रश्नामध्ये हे पाहिलेलं आहे आपण कसं सॉल्व करायचं. त्याप्रमाणे हा क्वेश्चन आहे. येथे काय आहे, येथे 13 नाहीत, येथे 109 आहेत. तर आपल्याला 3च्या फॉर्ममध्ये पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पॉवरच्या स्वरूपात 109 आहेत. येथे 3 आहेत. बरोबर आहे. येथे पण 3 आहेत, येथे 3 आहेत आणि येथे बेरीज आहे. त्यामुळे आपण काय करू 3चा पॉवर 0. येथे 3 आहेत त्यामुळे आपण 3चा पॉवर 0 घेतला तर व्हॅल्यू 1 येईल. 3चा पॉवर 1 घेतला तर व्हॅल्यू 3 येईल. 3चा वर्ग घेतला तर 9 होतील. 3चा पॉवर 3 घेतला तर 27 होतील. 3चा पॉवर 4 घेतला तर 27 × 81 होतील. बरोबर आहे. 3चा 4था पॉवर म्हणजे 81. आपल्याला किती पाहिजे 109. या दोघांची बेरीज 108 होईल आणि हा 1 म्हणजे टोटल किती होतील 108 आणि 1 109. बरोबर आहे. म्हणजे 109ला आपण असं लिहू शकतो म्हणजे हे 2 नंबर घेणार आपण आणि हा 1 नंबर घेणार म्हणजे 3चा पॉवर 0 लिहिणार आपण प्लस 3चा घन आणि 3चा चौथा घात. 3चा घन आणि 3चा चौथा घात असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे. हे 108 होतील आणि हा 109 म्हणजे 109ला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. याची व्हॅल्यू 1, याची 27 आणि याची 81. याची व्हॅल्यू 1 आहे, याची 27 आहे आणि याची 81 आहे. सर्व बेरीज किती होईल 109च होईल. बरोबर आहे. 8 9 109. आता म्हणजेच काय 109ची व्हॅल्यू ही आहे आणि 109ची व्हॅल्यू ही आहे म्हणजे हे जे पॉवर आहेत इक्वल असायला पाहिजेत. A + B + C ही जर बेरीज घेतली आपण हे पॉवर या पॉवरची बेरीज केली तर ती इक्वल आहे 0 + 3 + 4 0 + 3 + 4. बरोबर आहे.
ए म्हणजे 0, बी म्हणजे 3 आणि सी म्हणजे 4. याप्रमाणे किती होतील? 4 आणि 3 7. ए प्लस बी प्लस सी ही व्हॅल्यू किती आहे? 7. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पहा याप्रमाणे तुम्ही अरेंजमेंट करायची आहे. या टाईपचे क्वेश्चन आले तर. नेक्स्ट क्वेश्चन 9वा प्रश्न किती सोपा आहे पहा. 3चा घन. 3चा घन म्हणजे किती? 27. बरोबर आहे. गुणिले 3ला पॉवर 0 आहे, त्याची किंमत किती असते? 1. कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर व्हॅल्यू 1. येथे 5चा पॉवर 0 आहे म्हणजे व्हॅल्यू 1 मायनस आणि हे 3. याप्रमाणे फक्त येथे आपण 3चा घन केलेला आहे आणि 3चा पॉवर 0, 3चा पॉवर 0 म्हणजे 1, 5चा पॉवर 0 म्हणजे 1. बरोबर आहे. हे 27 येथे गुणाकार आहे. 1ने गुणाकार केला तर उत्तर तेच येईल. बरोबर आहे. म्हणजे 1ने गुणाकार करा किंवा न करा उत्तर तेच येईल. 1 वजा 3 काय होतील? हा ब्रॅकेट 1 वजा 3 म्हणजे वजा 2 होतील. 27 गुणिले वजा 2 म्हणजे वजा 54. 27 इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 54. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 10वा प्रश्न -3चा पॉवर 4 आहे आणि -2ला पॉवर 4 आहे. तर यामध्ये हे यापैकी कोणतं चिन्ह येणार आहे? हे ग्रेटर आहे का लेस आहे का इक्वल आहे? यापैकी चिन्ह काय येणार आहे? याची व्हॅल्यू किती आहे? -3चा 4th पॉवर. याचा अर्थ काय होतो? -3 इंटू -3 इंटू -3 इंटू -3. -3 4 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये. बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय होईल? हे +9 होतील. मायनस इंटू मायनस प्लस होतील. 3 इंटू 3 9 आणि हे पण +9 होतील. बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल? 81. हा मल्टिप्लिकेशन प्लसमध्ये येईल 81. बरोबर आहे. आणि हा मल्टिप्लिकेशन काय होईल? -2चा पॉवर 4th म्हणजेच काय? -2 इंटू -2 असे 4 टाइम्स. हे +4 होतील आणि हे पण +4 होतील. 4 इंटू 4 हा मल्टिप्लिकेशन 16 होईल. हा सर्व मल्टिप्लिकेशन किती होईल? 16 होईल. +16. आता हे मोठे आहेत. 81 ग्रेटर आहेत 16पेक्षा. बरोबर आहे. म्हणजे हा नंबर मोठा आहे, हा लहान आहे. याची व्हॅल्यू किती येत आहे? 81 आणि याची व्हॅल्यू येत आहे 16. बरोबर आहे. हे मोठे आहेत. 81 इज ग्रेटर दॅन 16. बरोबर आहे. 81 मोठे आहेत 16पेक्षा. म्हणजेच काय? हा नंबर मोठा आहे. म्हणजे इथे हे चिन्ह येणार आहे. मोठा असेल तर याच्याकडे 2 पॉईंट येतील. हा लहान आहे याच्याकडे एकच पॉईंट येईल असा. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 11वा प्रश्न हे आपल्याला दिलेला आहे. तर येथे 10चा कोणता पॉवर येणार आहे? पहा 199.3 भागिले 10,000 बरोबर 1993 गुणिले 10चा कोणता पॉवर येईल? यापैकी समजा x घेऊ आपण. यापैकी कोणती व्हॅल्यू आहे आपल्याला माहिती नाही. सपोज x घेऊ आपण. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? xची किंमत काढायची आहे. बरोबर आहे. x बरोबर काय होईल? इकडे गुणाकारामध्ये आहेत, भागाकारामध्ये येतील. बरोबर आहे. इकडे काय आहे? 199.3 हे भागिले आहे 10,000. बरोबर आहे. आता हे पण भागाकारामध्ये येतील इकडे, कारण इकडे गुणाकारामध्ये आहेत 1993. ही आपल्याला किंमत काढता येईल यावरून. बरोबर आहे. तर आता 1993 आहे आणि इथे 199.3 आहे. हा जर पॉईंट कॅन्सल केला आपण तर 1993 कॅन्सल करता येईल आपल्याला. त्यासाठी आपण काय करू? हा पॉईंट एक घर पुढे पास करू. म्हणजे एक पॉईंट पुढे पास करू आपण. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला 1993 लिहू आपण याला. म्हणजे पॉईंट इथला कॅन्सल केला आपण. पॉईंट एक घर पुढे पास केला. बरोबर आहे. 1993 होईल. प्लसकडे एक अंक आपण पुढे पास केलेला आहे. हा पॉईंट एक अंक पुढे पास केला म्हणजे प्लसकडे, म्हणजे आपण -1 करणार. 10चा पॉवर -1. बरोबर आहे.
याची किंमत आणि याची किंमत इक्वल आहे. आता हे ॲज इट इज 10,000 आणि गुणिले 1993. आता 1993 आणि 1993 कॅन्सल करता येतील आपल्याला, बरोबर आहे. वर किती आहे 10चा पॉवर -1. 10चा चौथा पॉवर आहे. 10,000 म्हणजे 10चा चौथा घात, बरोबर आहे. हा जर पॉवर वर आणला आपण तर पॉवर निगेटिव्ह होईल, म्हणजे 10चा पॉवर -1, बरोबर आहे. आणि गुणिले ही टर्म वर आणू आपण 10चा चौथा घात, तर हा 10चा -14 होईल. छेदामधील ही टर्म आपण अंशामध्ये आणलेली आहे, तर पॉवर आता मायनस होईल, प्लसचा पॉवर मायनस होईल, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल, दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन -1 -4 म्हणजे -5 होतील. म्हणजे एकच बेस घेणार आणि पॉवरची ॲडिशन -5. म्हणजे इथे काय असायला पाहिजे 10चा पॉवर -5. एक्सची किंमत आपली ही मिळत आहे, बरोबर आहे. 10चा पॉवर -5. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. 1 2 3. 3ला आपण असं डार्क करणार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. पहा इथे ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे, पुन्हा ब्रॅकेट आहे, येथे पॉवर आहे, त्याला पॉवर आहे, पुन्हा त्याला पॉवर आहे, पुन्हा त्याला पॉवर आहे. परंतु घाबरायची गरज नाही आहे. पहा इथे काय आहे, एवढी एक संख्या आहे, बरोबर आहे. एवढी संख्या आहे आणि हिचा पॉवर किती आहे, म्हणजे एवढ्या संख्येचा पॉवर 0 आहे, बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन काहीतरी येईल, एक संख्या येईल, परंतु त्या संख्येचा पॉवर किती आहे 0 आहे. म्हणजे एखाद्या संख्येचा पॉवर 0 आहे, त्याची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. म्हणजे एवढ्याचा आन्सर काय येईल 1 येईल, बरोबर आहे. कारण पॉवर 0 आहे. म्हणजे आता 1चा पॉवर 13 बरोबर x. पहा किती सिम्पल झालेलं आहे. एवढी एक संख्या आहे, तिचा पॉवर 0 आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू 1. एवढ्याची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे एवढ्याची व्हॅल्यू आता 1 आलेली आहे. पॉवर 0 असल्यामुळे एवढी व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे. आणि याचा पॉवर 13. एकला पॉवर किती आहे 13. एकला कोणताही पॉवर असेल तरी व्हॅल्यू 1 मिळते. एकचा पॉवर 0 असेल तरी उत्तर 1. एकचा पॉवर 1 असेल तरी 1. एकचा पॉवर 2 असेल तरी 1. एकचा पॉवर कोणताही असला, कोणताही नंबर असेल तरी उत्तर आपल्याला काय मिळेल 1. एकला 13वा पॉवर आहे, म्हणजे उत्तर 1 मिळेल. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. एकला घात कोणतीही संख्या असेल तरी उत्तर आपल्याला 1च मिळणार आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.